शाने व्हा. युगले बदलले आता. तुमच्याकडे तर काय बांधा फोडायचं कामच नाही, त्याच्यामुळे बांधा फोडायचं बंद करा म्हणायचं काम नाही. बांधच नाही, कुठं दिली ग दिसते काय फोडी. आता ते मला खेड्यात सांगा लागतं बांधा फोडायचं बंद करा. ती बंद झालं आपले. एकमेकावर केशी बंद झाल्या, बांधा फोडायचं बंद झालं, ते सगळं बंद केलं. जवळपास 85% आपले लोक आता बांध फोडत नाहीत आणि केशी एकमेकावर करत नाही. एवढा मोठा बदल झाला. त्यामुळे तुम्हाला ते एक काम सांगायचं होतं, दारू सोडा बांधा फोडायचं बंद करायचं. बांधच नाही, बांध फोडायचं कुठून सांगा. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही एक जीवाना. तुम्ही कोणत्या पक्षात असाल, तुम्ही कुठल्याही संघटनेत असाल, समाज म्हणून जो अंतरावर येते ना त्याला 100% सांगतो न्याय दिल्याशिवाय वापस पाठवणार. इतके प्रयत्न करा. मला पक्षाचं देणं घेणं नाही, फक्त सगळ्यांनी एकजुटीनं राहा. एवढाच माझा तुम्हाला या पवित्र व्यासपीठावरून सल्ला आहे. पुन्हा एकदा आपल्या रुपीनगरच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण आहे. दादांचं मनोगत मार्गदर्शन अत्यंत मौलिक, खूप चांगला संदेश दादाने दिला. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि यानंतर रुपावळीच्या भजनाने कीर्तनाला सुरुवात होईल. मी विनेकरी कुठे हरिभक्त परायण सटले गुरुजी यांना मी विनंती करतो, आपण विना घ्यायला या. सटले गुरुजी दादा हे कीर्तन श्रवण करतायत. कृपया सटले गुरुजींनी लवकर यायचे मंचावर. पकावाचं पाहून घ्यायचे. व्यासपीठावरती फक्त टाळकरी मंडळी थांबा, बाकी कार्यकर्ते कृपया आपण समोर स्थानापन्न व्हायचे. डाव्या साईडला उभा असणारे आपणही मंडपामध्ये स्थानापन्न व्हा. गुरुजी जरा माईक धरा.